नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. प्रभाग क्रमांक 23 मधील जनतेची विकास कामांबाबत निवडून दिलेल्या नगरसेवकांकडून फसवणूक झाली आहे. नागरी प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली असून 3.5 कोटी रुपयांचा निधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभाग 23ला दिला असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख उल्हास भाऊ तुपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. तसेच गाडी तळावर रात्रीच्या वेळी PMPL बसेसच्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे जनता हैराण झाली असून रात्रीच्या वेळी रस्त्यावर पार्क केलेल्या या बसेस दिसल्यास बसेस फोडू जनसामान्यांना वेठीस धरण्याचे काम करू नका असेही जिल्हा प्रमुख उल्हास भाऊ तुपे यांनी यावेळी PMPL प्रशासनाला सुनावले. प्रभाग 23 मधील वेताळ बाबा वसाहत गाडीतळ भागात शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी आज दौरा केला, समस्यांची पाहणी केली. यावेळी शिवसेना पुणे शहर उपप्रमुख दत्ताभाऊ खवळे, युवा नेते विशाल मिरेकर, शाखा प्रमुख कुणाल वाघ, शिवसेना नेते राजू शेठ ढेबे, डॉक्टर बच्चू सिंग टाक, अनिकेत सपकाळ, विभाग प्रमुख अनिल हावळे, आकाश खिलारे, सोमनाथ माने, गोठ्या पाटोळे, अनिल विटकर, श्रीकांत बनबट्टे, विकास साळुंखे, सोनू काळंगे यांच्यासह नागरिकांनी नानांचा प्रभाग 23 मध्ये कोट्यावधी रुपयांचा विकास निधी दिल्याबद्दल सत्कार करून आभार मानले. पुणे मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून भगवा फडकवायचा या जिद्दीनं कामाला लागली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. पाहूया हा वृत्तांत. 3-4 दिवसापूर्वी गाडीतळ PMT डेपो आहे हडपसर पोलीस स्टेशनच्या शेजारी, त्याच्या आजूबाजूच्या सोसायटीच्या व कॉलनीतल्या लोकांनी आम्हाला तक्रार केली की रोज रात्री 100 ते 150 PMT ज्या भाडेतत्वावर आहेत त्या गाड्या रोडमध्ये लावून रोड सर्व जाम करायचे. रात्री 10ला गाड्या लावल्या तर ते कामगार आल्यानंतरच ते गाड्या त्यावर जे कामावून सुटणारे नागरिक आहे, ॲम्ब्युलन्स असेल, या सर्व वाहनांना सामान्य लोकांना त्याचा त्रास व्हायचा. तर मग त्या दिवशी आमचे दत्ताभाऊ खवळे असतील, सोमा असेल, अनिल असेल, कुणाल असेल, हे सर्व अनिकेत असेल, गोट्या असेल, हे सर्व आमचे कार्यकर्ते रात्री 1-1.5 वाजता आम्ही जमा झालो पुलाखाली आणि जमा होऊन PMT डेपोमध्ये कोण अधिकारी आहे ते पाहायला गेलो. तर ते अधिकारी होते, त्यांच्याशी चर्चा केली, त्याची माहिती घेतली की त्या गाड्या कुणाच्या आहेत. तर त्यांनी सांगितलं या कॉन्ट्रॅक्ट बेसवरच्या गाड्या आहेत. मग 100-150 गाड्या जर गाडीतळ चौकाच्या आजूबाजूला फेरी करून लावल्या तर नागरिकांनी जायचं कुठनं. तर त्यांना आम्ही शिवसेनेच्या वतीनं सक्त ताकीद दिली, ह्या गाड्या जर तुम्ही उद्यापासून इथं लावल्या तर त्या गाड्या फोडून टाकू आम्ही. कारण काय होतं, काही जागी कायदा हातात घ्यायला लागला तरी चालेल, कारण सामान्य नागरिकांना जर त्रास होत असेल तर तिथं शिवसैनिक कोण गप्प बसणार नाही. प्रभाग क्रमांक 23 मध्ये आमचे पुणे शहराध्यक्ष म्हणजे ते त्यांचा कामाचा धडाका एवढा आहे की ज्या लोकांची कामं होत नाही ते नानांच्या ऑफिसला गेल्यानंतर शिवसेनेच्या माध्यमातून ती कामं आम्ही लगेच मार्गी लावतो. कारण ह्याच्या पहिले जे लोकप्रतिनिधी होते ते लोकप्रतिनिधींनी जर कामं केली असती तर आत्ता ही कामं निघलीच नसती. ह्या लोकांनी फक्त काय केले, निवडून आले आणि 5 वर्ष फक्त लोकांना ताणलं त्यांनी की आम्ही तुमची कामं करू, अशा खोटे आश्वासन दिली. पण आता आमचे गाडीतळावरचे आमचे सर्व पदाधिकारी, सर्व ॲक्टिव्ह पदाधिकारी आहे. आता ह्यांनी ना आम्ही वेताळबाबामध्ये पाणी केली, गाडीतळावर पाणी केली. वेताळबाबामध्ये कॅनॉलचा रस्ता एकदम दोन्ही बाजूनी खचलेला आहे. उद्या तिथं कितीतरी ज्येष्ठ नागरिक आहे, लहान मुलं आहे, त्या कॅनॉलमध्ये पडलेत, काय 1-2 जणांचे हातपाय तुटलेत. तर असं होत असेल तर प्रशासनाला आम्ही सांगतो तो रस्ता व तिथं सुलभ शौचालय आहे, ती सुलभ शौचालय बी बंद आहेत आणि त्याच्यावर लोकांनी ताबे घेतलेत. तर ती सुलभ शौचालय लवकरात लवकर चालू करावी. आणि नानांच्या माझ्या माध्यमातून जो आम्ही आत्ता 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्याकडून 3.5 कोटी रुपये आम्ही हडपसर प्रभाग क्रमांक 23साठी आणलेला आहे. तर त्या ह्याच्यातनं आम्ही तो रस्ता बनवून देणार आहे व राहिलेले किरकोळ मारकोळ गाडीतळावरची जी कामं आहेत ती आमच्या सर्व टीमच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आता परवा दिवशी महात्मा फुले शाळेमध्ये जी एक कोठी होती त्या कोठीच्या तिथं लूटमार व्हायची. आपल्या गोरगरिबांच्या मुली शिकतात, त्या मुलींची छेडाछेड व्हायची. तर सर्व शिवसैनिक मिळून आम्ही तिथं गेलो आणि ती कोठी आम्ही
GCP आणून पाडून टाकली। मग त्यानंतर नागरिकांना जरा थोडासा दिलासा भेटला की तिथं अडचण होते, असं एकदम अंधार असायचा रात्रीचा, मग तिथं लोकांना लुटलं जायचं। तर ते पाडल्यानंतर बरेच नागरिकांनी समाधान मानलं व नानांना, आम्हाला व दत्ता आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना लोकांनी अभिनंदन केलं त्याबद्दल। हडपसर गाडी तळावरती जे PMT बस लागत होत्या त्याच्यामुळं लोकांना संध्याकाळी घरी जाताना जीव मुठीमध्ये घेऊन जायची हे होत होते की लोक घरी पोचीन का नाहीत, त्याच्या घरच्यांना बी एवढं काळजी वाटत होती। पण गेल्या 2 दिवसापूर्वी जे भाऊंना मी फोन केला इथल्या स्थानिक लोकांनी आणि मी, आणि त्या भाऊंनी बघितल्याच्यानंतर भाऊ लगेच संध्याकाळी आम्ही कमीत कमी 30 ते 40 जण पदाधिकारी आणि भाऊ उल्हास भाऊ जे डॅशिंग जिल्हा प्रमुख म्हणून आपल्या हडपसर भागामध्ये जे प्रसिद्ध झाले, त्याचं कारण असं आहे की भाऊंची काम करायची पद्धत वेगळी। भाऊंनी एखादं काम घेतलं हाताची तर ते पूर्ण केल्याशिवाय ते गप बसत नाही। त्याचं उदाहरण म्हणलं तर जे बंटर शाळेमध्ये जी कुटी होती त्या कुटीच्या मध्ये जाताना लहान मुलं समजा महिला असो मुले असो त्यांची छेडाछेड समजा संध्याकाळी इथून लुटामार होत होती। हे तिथल्या स्थानिक लोकांनी जेव्हा भाऊंला मला सांगितल्याच्या नंतर भाऊंनी दुसऱ्या दिवशी डायरेक्ट GCP आणून म्हणले गुन्हे दाखल झाले तरी चालेल, का की आपण शिवसैनिक आहे, का की शिवसैनिक गुन्हे दाखल व्हायला भेट नाही, का की बाळासाहेबांचे आणि शिंदे साहेबांचे आपण शिवसैनिक आहे। त्या पद्धतीने आम्ही डायरेक्ट जाऊन ती कुटी पाडली आणि त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही PMPLच्या जे अधिकारी आहेत त्यांना भेटलो आणि भाऊंनी त्यांना शिवसेना स्टाईलमध्ये सांगितलं की तुम्ही 1 दिवसाच्या आत गाडी तळ अख्खं मोकळं नाही केलं तर शिवसेना स्टाईलमध्ये अख्ख्या बशी फोडल्या जाईल, भला आमचे गुन्हे दाखल झाले तरी चालेल, नागरिकांसाठी आम्ही गुन्हे दाखल करून घ्यायला तयार आहे। गाडी तळ सातोवाडी वेताळबाबमध्ये जे लोकांचा जो प्रतिसाद भेटतोय की नाना असो उल्हास भाऊ असो ह्यांना बघून की आज ह्यांना वाटतं की बाबा आपल्यासाठी इथं कोण काय तर करू शकते। जे मागचे जे लोकप्रतिनिधी होते त्यांच्याकडून त्यांनी अपेक्षा सोडून दिलेले। वेताळबाबमध्ये जे अवस्था बघितल्यास कॅनेलची तुम्ही तर तिथं आहे ना माणूस सिंगल चालू शकत नाही तशी अवस्था झालेली आहे। आणि त्याच्यामुळं नागरिकांनी भाऊंला मला हे सांगितल्याच्या नंतर नानांना आम्ही बोलवून घेतलं। नाना आम्ही जाऊन तिथं पाणी केल्याच्या नंतर लोकांचा जो प्रतिसाद बघितला की आज खरंच तिथली अवस्था अशी झालेली आहे की लोक तिथं लहान मुलगा कॅनेल एवढा छोटा कॅनेल आहे की तिथं 2-3 पडलेले। त्यानंतर नानांनी आणि भाऊंनी शब्द दिला की येणाऱ्या 15 दिवसामध्ये बजेट टाकू आणि बजेट नाही भेटलं तर आम्ही आमच्या खर्चाने आम्ही हे करून देऊ असं शब्द दिलेलं आहे। आणि आज 23मध्ये जी तुम्ही शिवसैनिकांची जो प्रतिसाद बघितला की येणाऱ्या काळामध्ये 23मध्ये 100% लय मोठी उलाढाल होईल।